सुंदर मनामध्ये भरली. आपलं फार काय या ना या 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 ना. अटेन्शन अटेन्शन अटेन्शन. काय झालं सर? अजून कसली स्कीम आली का काय? नाही नाही, होर्डिंग आले, होर्डिंग. होर्डिंग? लतीचं होर्डिंग? येस येस. कुठे लागलंय? आम्ही येऊ का बघून? नाही नाही नाही, हे बघा, थांबा थांबा, आधी हे सर काय म्हणते ते ऐका. हे बघा, सगळ्यांनी होर्डिंग सोबत सेल्फी घ्यायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हॅशटॅग फेस ऑफ द बँक म्हणून सोशल मीडियावर शेअर करायचं आहे. ओके हा येस सर, डन. ओके. स्टेटस ठेवा, डीपी ठेवा, काय ठेवायचं ते ठेवा. कारण आपल्या बँकेचा PR जोरात विष्णू, पटकन चहा मिठाई बिस्किट आण बाबा, आपण लंच आवर्स मध्ये सेलिब्रेट करूया. पण उत्सव मूर्ती कुठे आहे? लती कुठं गायब झाली काय कळना. असं मोठं सेलिब्रेशन तर नाही, पण तोंड तर गोड करूच शकतो ना. म्हणजे अभिनंदन. थँक्यू अभ्या. खाशील का गोड? आज तर अख्खा बी खाऊ शकतो. लय आनंदात आहे मी. मला बी असाच आनंद होईल जेव्हा तुझं होर्डिंग माझ्या होर्डिंगच्या बाजूला लागेल. प्रयत्न चाललेत, पाहू. तुझे प्रयत्न सफल होणार याची खात्री आहे मला. हॅलो लतिका. हा सर बोला. मी येते 10 मिनिटात. लती कुठे गेली तू? अशी मध्येच कशी गेली तू? अभिनंदनचं काय नाही ना, एवढी टेन्शन मध्ये गेलीस म्हणून वाटलं. नाही नाही सर, सगळं ठीक आहे. मी एवढी पॅनिक का झालीस तू? काही नाही सर, सगळं ठीक आहे. लते, अगं त्याचं पोस्टर लागलं, पोस्टर. कळलं मला. कळलं तुला? कोणी सांगितलं? अभ्यानं. हाय ग, आता ही बातमी मला तुला पहिली सांगायची होती ना. इथं पण घुसलो का तू? हा माणूस सतत माझ्या आयुष्यात काय लुडबुड करतो ग. सर मी नंतर करू का फोन? हे वर्किंग आवर्स मध्ये बोलतोय ना मी तुझ्याशी. निदान पहिला सेल्फी तरी माझ्या बरोबर होर्डिंग समोर काढ. कळलं ना? बरं ओके सर. मी मॅनेजर आहे, पहिला सेल्फी माझ्या बरोबरच झाला पाहिजे. कळलं का? सर मी येते बँकेत. नको नको, तू त्या गोळीबार चौकातल्या होर्डिंग समोर ये. मी पण येतो तिथं. लते, तुझं तिथे मोठं होर्डिंग लागलंय. कळलं का? बाय. चल अभ्या, निघू का? ए लते, 1 मिनिट. काय आलं? ये ना. ऑटोग्राफ प्लीज. ऑटोग्राफ माझा? झालं का तुझं परत सुरू? आता फक्त होर्डिंग लागले आणि ऑटोग्राफ? मी काही मॉडेल नाही अभ्या. नाही, मॉडेल लतिकाचा ऑटोग्राफ नकोच आहे मला. मला त्या मुलीचा ऑटोग्राफ आहे जिने मला चेहऱ्यापेक्षा माणसाचं मन वाचायला शिकवलं. सुंदर मनामध्ये भरली. सुंदर मनामध्ये भरली.
काय तुझं ऑटोग्राफ. माझा ऑटोग्राफ कायला? मी कुठं आलोय अजून होर्डिंगवर? मला होर्डिंगवरच्या अभ्याचं नाही, मला त्या मित्राचा ऑटोग्राफ पाहिजे ज्यानं जगाशी 2 हात करायची प्रेरणा दिली मला. काय करताय? पोस्टरवर दगड मारताय का? मग काय तुम्हाला मारू का? ओ हेमताई, सांगा तुमच्या बहिणीला, बँकेची प्रॉपर्टी आहे ही. बघा, लतिकाच्या पोस्टरला जर काय डॅमेज झाला ना, तर मी ह्यांना जबाबदार धरून सांगून ठेवतोय. नाही, मी आबाच्या कानावरच घालून टाकतो. ही बाई पोस्टर डॅमेज करणार आहे काय ते बघा तुम्ही. वा वा, मस्त मस्त. ओ हेमताई, ह्यांच्या त्या झिपऱ्या दौलतच्या 36च्या 36 गुण जुळतात बरं. लवकर काय ते आटपून टाका यांचं. काय झालं की नुसते अंगावर मारायला येतात धावून. मिनी अगं काय करती तू? गप्पच बरं जरा. सज्जनराव, तुम्ही नका लक्ष देऊ. जाऊ द्या, उगा भांडणं नको. तुम्ही जा ना, जा. मी जात नसतो, मला प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज आहेत. लती बरोबर सेल्फी विल्फी काढायचा आहे मला. लती बरोबर? आणि कुठे आहे लती? ती अभिनवला भेटायला गेली ना. अभिमन्यूला भेटायला? आप्पांनी नाही सांगितलंय तरी भेटती भाऊजींना. म्हणजे काय नाही. काय नाही, कसं काहीतरी बोलत तुम्ही? आता मी नाही, आमच्या आप्पाच बोलतील काय बोलायचं ते. एकदा मला फक्त हे दोघं सोबत दिसू दे, मग पा. चल मिनी. ही माझी होणारी अर्धांगिनी असेल. आता फक्त शर्यत होण्याची देरी आहे. सर, काय झालं काय तुम्हाला? माझ्या मनात ना सनई चौघडे वाजायला लागलेत. का सर? तुला गर्लफ्रेंड आहे का? नाही ना सर. नाही, मग तुला नाही काय कळायचं. जा कामाला लाग, जा. ते रुपाली आणि देशमुख बाई कुठपर्यंत आल्यात ते बघ. फोन कर त्यांना आणि त्यांना सांग की विघ्न अर्थ चौकात जमा. लतिका पण तिथेच आहे. जा. पण मग सर, तुम्ही इथं काय करताय? मला काम आहे जरा. कोणाची तरी वाट बघतोय, कोणाची तरी म्हणजे जाहिरातवाल्यांची. तुम्ही जा सगळे विघ्न अर्थ चौकात थांबा. जा. लतुडे, मी सगळ्यांना विघ्न अर्थ चौकात पाठवलंय म्हणजे मला तुझ्या बरोबर थोडा टाइम मिळेल. मी तुझ्या बरोबर एकटा सेल्फी काढणारच आहे. चला निघायचं का? संध्याकाळी भेटू. चालतंय. जसा तू मला धक्का दिला ना, तसा मी बी तुला एक धक्का देणार आहे, पण संध्याकाळी. म्हणजे कळलं तुला? सांग ना मग. नाही नाही, मी नाही सांगणार. बरं, हिंट तर दे. तू दिली का मला? उगा टेन्शन दिलं तुम्हाला. आता वाच पकडणार का तू? मग पैसा आहे का? लय हुशार झाली का तू? जन्मापासूनच मी हुशार आहे. शब्द जेल फक्त तू. हा, तू बोलतोच तसा अभ्या. पडला फाना आला. हा? सांग ना काय. नाही नाही, मी सांगणार नाही, आता करून दाखवणार. म्हणजे हात धर माझा. कायला? अरे धर म्हणते ना. अरे बाबा, मावाली पोरं धरतात ना, तसा धर. मी काय मावाली होय म्हणजे? अरे
घट्ट धर हात. एक गंमत दाखवते तुला. कायची गंमत आहे? सोडू नको. तुझं हाय नाही ते सगळं ट्रेनिंग पणाला लाव, पण घट्ट हात धर. रेडी? ही ट्रिक माहित होती का? मला माहिती. तुला कशी कळली? 2 गुड न्यूज मिळाल्या आज. पहिलं तर हे होर्डिंग लागलं, आणि दुसरं म्हणजे आमच्या बँकेमध्ये सेल्फ डिफेन्सचं ट्रेनिंग सुरू केलंय. काय? हा, आणि दौलतची ट्रेनर शिकवतायत आम्हाला. हा, तिथं नॅशनल प्लेअरला तयार करतात ना. भारी आहेत ते. वा वा लते, तू तर लय प्रोग्रेस करू राहिली. सगळं तुझ्यामुळं अभ्या. माझ्यामुळं? हा, हे आपण असंच करू. तू मला क्रेडिट दे, मी तुला क्रेडिट देतो. क्रेडिट खेळू, शेजारी राहून म्हातारी हो. चल, तुला सोडतो तसाच जातो नवीन साईडवर. बाईक? विक्याची कृपा. बरं, त्या ट्रॉफ्या मिळाल्या का? मिळालं नाही, आणल्या. म्हणजे जाऊ दे, चल सोड, सांगेन नंतर. चला मॉडेल साहेबा, लय पोस्टर आहेत अशी. बघत बघत गावात सफर करू. चला. बापू, ओ बापू. हो काय झालं काय? लय मोठे माणूस झाले तुम्ही. म्हणजे अहो चौकात गेले नाही का तुम्ही? नाही, काय तिकडं? अहो एकदा जाऊन तर बघा. म्हणजे अहो तुम्ही जाऊन तर पा. चौकाची मला घोर लावून राहिलं. जा लवकर जा तुम्ही, लवकर जा, लवकर जा. अरे या चौकात बी लागलं की तुझं होर्डिंग? अरे बाबो, जिकडे तिकडे तू दिसू राहिलं ते. स्टार झालं बुवा तुम्ही, स्टार. काय अभ्या तू बी ना. चल पाहुणी, काय जवळून पाहू. अरे बाई बाई लते, अगं किती छान दिसते, अगदी एखादी हिरोईन सारखीच. ए लते, होर्डिंग बरोबर फोटो काढते. ताई दे ना एक सेल्फी प्लीज. जाय. बया 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 बया, मिनी अगं हित बी एवढं मोठं होर्डिंग आहे हिचं. या काय करता इथं? चल. लते, वा छान. हा मिरव मिरव हा तू. मिनी लते भारी दिसती बर का तू. आता बाई तर तुला डोक्यावर घेऊनच नाचतील आता. थँक्यू वहिनी.
पण हे सगळं अभ्यामुळं. हा, कुठे आहेत ग भाऊजी? ते मला माहित नाही वहिनी. खोट नको बोलू आलं ते. मला माहितीये तू भाऊजींना भेटायला गेलती ना, कळलंय मला. अभ्या कुठं आहे? नाही माहित वहिनी. तुला सगळं माहिती आलं ते. कशावरून? सज्जन भेटला होता, त्याने सांगितलं आम्हाला तू भाऊजींना भेटायला गेली म्हणून. नाही वहिनी, ते ना काहीतरी वेगळं बोलले असतील. हे पाय, तू खोटं बोलू नको. अगं मला काही प्रॉब्लेम नाही ग. तुझा नवराचा येतो, तुला वाटणारच भेटावं असं नाही का. पण आप्पांना चालणार नाही ना हे. म्हणून मी तुला म्हणलं होतं का नाही की हे असले उद्योग आहे ना करू नको. नाही नाही वहिनी. लते, आज तुला सांगावंच लागल अभ्या कुठं राहतो ते. अभ्यालाच विचार ना फोन करून. तू खूप सुंदर दिसतेस. मला पण तुझ्यासारखं मॉडेल व्हायचं. मॉडेल? मॉडेल नाही ना ती. वशिलाने मिळाली तिला ही ऍड. पण भारी दिसतेस तू. मला तुझ्यासारखं मोठं व्हायचं. मोठं म्हणजे ढोल का असं मोठं, असं पोस्टरवर येऊन मोठं व्हायचं. आधी शिक्षण पूर्ण कर आणि मगच काय होतंय. काय एक सेल्फी. तोंडचं खास पळवलं हिनं. लायकी तरी आहे का ग हिची. आता इथे मी पाय होते तिच्या जागी. जाऊ दे ग. काय हाय का तिला नवरा तिकडं हाल सोसू राहिलाय काय. आणि इथं ही सेल्फी काढते लोकांबरोबर. अभ्याबद्दल हिला काय म्हणजे काही वाटत नाही. एक नंबरची स्वार्थी बाई आहे. वहिनी या ना, मला तुमच्या बरोबर फोटो काढायचाय. कामिनी ये ना तू बी. अभ्या आहे का तू? बरलं ते घरी वेळेत येशील ना. म्हणजे ना आता फेमस झाली ना तू. मी म्हणलं दिवसभर सेल्फी काढत फिरती का काय गावभर. दीदी मला अभ्या दिसला. कुठं? तिकडे गेला तू. मग आता काय पाठलाग करते का काय त्यांचा. हा चल जाऊ. रिक्षेने जाऊ ना आपण. चल 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 चल.
लक्ष नको देऊ त्यांच्याकडे. ऐकलं मी सगळं. आता कोणी काय बी बोललं ना तरी आपल्याला फरक नाही पडला पाहिजे. अरे पण त्या कामिनीच्या डोक्यात अजून बी तेच भरलंय. अभ्या मी खरंच कोणाच्याच तोंडचा घास पळवला नाहीये. लते माहिती आहे मला. हे बघ, ज्याला जे बोलायचं ते बोलू दे. आपण सगळ्यांचं तोंड तर नाही बंद करू शकत, आहे की नाही? आणि असलं काही कानात नाही घ्यायचं आपण. काय बापू सुंदरा मनामध्ये भरली, सुंदरा मनामध्ये भरली, सुंदरा.